आमचे भाऊ, आमचे काका, आमच्या आई, आमच्या मावश्या, आज्या, काका, चुलते मुलते सगळे आलेले आहेत आणि काम चालू आहे. थोड्या वेळाने तुम्हाला पूर्ण सजावट झाली की फायनल टच दाखवतो. सो फायनली कार्यकर्ते आमचे लागले कामाला. काय करताय सर? नैवेद्यासाठी गुळ चिरतोय. हॅलो, नमस्कार. सकाळची 10 वाजलेत आणि सगळं काम आटपलंय. आता डेकोरेशनचं काम चालू आहे. आमचे काका वरती चढून डिस्को लाईट लावत आहेत. तसं हे डेकोरेशन कम्प्लीट झालंय. छान सगळं सजवलेलं आहे. आमच्या भावाने निखिलने ह्यावेळी बनवून आणलंय शेलारांचा बाप्पा विघ्नहर्ता. ते अजून छानच दिसतंय. ह्यावेळी अजून भरीत भर पडली आणि जास्त काही तामझाम आमचं नसतं. आमच्याकडे चमकिरी डेकोरेशन नसतं. छान साधं फुलांचं सिंपल. गणपती बाप्पा यायचा आहे त्याच्यामुळे जरा मंडप खाली वाटतोय. हिला फसवून आम्ही गणपती आणलेला आहे. आता ही फक्त वेड्यासारखी नाचणार आहे. आता ह्यांना हिला मुळमांच्या घरी पाठवणार आहे आम्ही त्यांचा गणपती आणायला. अजिबात नाही. हिचा बाबा हिला घेऊन गेला ना, म्हणून आम्ही गणपती घेऊन आलो लगेच. त्याच्यामुळे आता तू फटाके एकटीच वाजव. हा नाही बाळा, आपण जाणार आहे. गणपती आजोबा दिसतो का तुला दादाला? गणपती इथे आमचं देवघर आहे. घराचं काम नुकतंच म्हणजे चालू होतं. 2 महिने झाले, त्याच्यामुळे सगळं अर्धवट आहे, पण होईल 1-2 महिन्यात. हा आमचा देवार आहे पूर्वजांपासूनचा. हे सगळे जुने देव आहेत. म्हणजे आमचे पंजोबा, खापर पंजोबा तेव्हापासूनची जी टाकी आहे देवाची. हा शंख फार जुना आहे आणि हे असं देवघर आहे. छान फुलं लावली आहेत. सगळी फुलं हे जे काय आपण लावतो छान छान. आणि आता थोड्याच वेळात आम्ही गणपती आणायला जाणार आहे. हे आमचे भाऊ, हे आमचे काका, हे आमचे जावई तिकडे गपचूप आत गेलेले आहेत. ही आमच्या घराची मालकीन, यांचं नाव आहे रमा शेलार. होल अँड सोल. पूर्ण शेलारांचा पुरा 7-12 हिच्या नावावर आहे आमचा. ही काय आम्हाला देईल ते हसते. इकडे आमचा किचन आहे. इकडे आजी झोपली आहे. आजी स्वामी समर्थांचं पुस्तक वाचते आहे. अरे गणपती आहेत की नाही तुला गणपती? मग कधी येणार आहेस बाहेर? तर हा किचन आहे. हे पण नवीन काम केलेलं आहे. हा बघा, हा आमचा किचन आहे. इथे आमची जुनी चूल आहे जी आम्ही तशीच ठेवली आहे. ही बघा, इथे आमच्या आजी जेवण करायच्या आधी आणि आम्ही सगळे इथे बसून जेवायचो लहानपणी. तर आता तयारी तर झाली आहे बहुतेक. इकडे आमचं बाथरूम आहे बाहेर. तर आता आम्ही गणपती आणायला थोड्याच वेळात जाऊ. थोडं डेकोरेशन म्हणजे लाइटिंगचं थोडंसं राहिलंय करायचं. चला आता गणपती आणायला जाऊया. आम्हाला थोडंसं लांब जावं लागतं गणपती आणायला. चालतच जातो आम्ही. तर हे असं छानसं आमचं घर कौलारू. खूप जुनं आहे हे घर. आमचं कमीत कमी 100 वर्ष जुनं आहे आणि आम्ही त्याचं स्ट्रक्चर तसंच ठेवलं आहे. फक्त थोडीशी डागडुजी केली आहे. बाकी कौलं वगैरे काहीच हलवलं नाही आहे. हे आमचे काका आहेत, रवी काका, जे इथेच राहतात आणि हे सगळं बघतात आमचं व्यवस्थापन. आम्ही आल्यावर आमची सोय करतात सगळी व्यवस्थित, सगळ्या प्रकारची करतात. चला मग आता गणपती आणायला जाऊया. फायनली आम्ही गणपती आणायला चाललोय. पेंटर बाबू, पेंटरांच्या घराकडे आता आम्ही चाललो सगळे. ही आहे छोटी राधा. हिच्या डोक्यावर गणपती देणार आहे आम्ही. काय
नवऱ्याची आठवण सारखी सारखी येणारी हीच ती आमची काकी आहे. हिला सारखी नवऱ्याची आठवण येते, अजिबात सोडत नाही त्यांना. हा रस्ता आहे जिथून आम्ही जातो गणपती आणायला. पुढे एक व्हाळ आहे आणि मासे पकडायला पण. गणपती घरी आले त्याच्याबद्दल तुला काय वाटतं आता? छान वाटतंय आणि आनंद झालाय. आनंद झालाय. पप्पा घरी आले. मग तू किती वर्ष या घरात आहेस? किती वर्ष झाली तुला या घरात शेलारांकडे येऊन? 58 साली आले मी घरात. 58 सालापासून तू गणपती बघतेस? 1958. अरे वा. चला आता गणपती बाप्पा आलाय. आता त्याला वरती बसवायचं इथे. त्याच्या आसनावर तयारी चालू आहे सगळी. आणि आतमध्ये मोदक बनवायचा कार्यक्रम चालू आहे. तर आमची आजी आहे, आमची काकी आहे, आमची आई आहे. आणि हे छान असा मोदक बनवायचा कार्यक्रम चालू आहे. बघा किती छान वळतात मोदक. बघा ही एक कला आहे. काजूक तूप, सारण, मिरच्या छान छान भरलेल्या मिरच्या. एकदम सागर संगीत जेवण असतं आमच्याकडे खूप. तर आता फायनली गणपती बाप्पा आमचा उचलताय. जय झालाय. आणि आता त्याची पूजा अर्चा 7 दिवस त्याचे जे लाड होतील ते कोकणाच्या प्रत्येक घरात होतात. म्हणजे आमचं घर असं नाही, बाप्पा कोकणाची शान आहे. आपण कशासाठी आलेलो इथे? आपण खरं सांगू की मस्करी सांगू? नाही खरं नेटवर्क साठी. आणि कशासाठी येणार? आम्ही आलोय इथे आमचा व्हिडिओ अपलोड करायला. घरात नेटवर्क नसल्यामुळे इथे बाहेर यावं लागतं. बाजारपेठेत आलोय. पाऊस पडतोय सुंदर. फायनली आता सगळे दमलेत आणि झोपायला गेलेत. फक्त हे राहिलेत 7-12चे मालक. आणि त्यांच्या बरोबर ही राहिली राधा. चालले ऑन ड्युटी. आता ऑन ड्युटी चालले. महेश काका हंतरून टाकतो. इथे खूप सारी हंतरुणं पडली आहेत. आजी पण दमली आहे. बाप्पाला आता गणपती बाप्पाला आता झोपायला दिलंय. सगळं बंद केलं. आतमध्ये दिवा ठेवतोय. इकडे आईने हंतरून टाकलंय आणि आता झोपायची तयारी. सगळं स्टोरी कधी सांगणार आहे?
गुड नाईट होऊया. उद्या सकाळी भेटूया. बाय बाय.